देशामध्ये आणि राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण ढवळून निघते आणि इतक्या जवळजवळ आता मी जवळून 41-42 वर्षे राजकारण बघतोय अत्यंत जवळून, परंतु इतक्या प्रकारे राजकारण कधी ढवळून निघालेलं नव्हतं किंवा राजकारणाकरता म्हणून जे कोणी दिल्लीमध्ये सत्तेवर बसलेले आहेत किंवा राज्यामध्ये सुद्धा जे राज्यावर सत्तेवर बसलेले असतात ते आपल्या विचारांचा, आपल्या प्रथेचा, परंपरेचा आणि राजकीय वैचारिक बैठकीचा स्तर म्हणजे ज्याला लेवल म्हणतात ती इतकी खाली आणण्याचं काम यापूर्वी राजकारणामध्ये कधीही झालेलं नव्हतं, कुठल्याच राज्यकर्त्यांनी केलं नव्हतं. तेवढा राजकारणाचा स्तर खाली घसरवण्याचं काम हे देशपातळीवरून सुरू आहे आणि त्याचा परिणाम हा आता गावच्या पातळीपर्यंत येऊन ठेपलेला आहे. सर्वसाधारणपणे आपण जे अनुकरण करतो, आपण साधारणपणे ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, ज्यांना आपले आदर्श मानतो, अशा प्रकारची उत्तुंग विचारांची व्यक्तिमत्व ज्या वेळेला आपल्या समोर दिसतात, आपण पाहतो, आपण अनुभवतो, आपण त्यांना ऐकतो, त्यावेळेला कळत नकळतपणे आपली विचारांची दिशा, आपली विचारांची पातळी ही वाढत असते. परंतु आज जर तुम्ही बघितलं तर राजकारणाकरता स्वतःच्या पक्षामध्ये लोक येण्याकरता, स्वतःचं सरकार एखाद्या राज्यामध्ये नसेल तर त्या राज्यामधलं सरकार आपल्याकडे आणण्याकरता सध्या केंद्रीय सगळ्या यंत्रणांचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. देशामध्ये सुरू आहे. आपण जर बघितलं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घ्या, झारखंडचे आमचे ते सोरेन, काय नाव त्यांचं, शिबू सोरेन, त्यांचे वडील हेमंत सोरेन, मुख्यमंत्री हेमंत सोरेन घ्या, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घ्या किंवा आणखीन जिकडे जिकडे कुठे विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, मध्य प्रदेशचं सरकार कसं पाडलं ते विचार करा, राजस्थानच्या सरकारला कसा त्रास दिला जातो त्याचा विचार करा. अशा पद्धतीनं प्रत्येक सरकारांना छळण्याचं काम हे सातत्यानं केंद्रातल्या ज्या चौकशा यंत्रणा आहेत त्या चौकशी यंत्रणांकडून केलं जाते. ह्या चौकशी यंत्रणा आज स्थापन झाल्या का? तर नाही. ह्या ज्या चौकशी यंत्रणा आहेत, मग ज्याच्यामध्ये निवडणूक आयोगासारखी यंत्रणा जी असेल तिला स्वतंत्र अधिकार आहेत, तिला स्वायत्त संस्था म्हणतात, त्यांनी त्यांचे निर्णय हे स्वतः राबवायचे आहेत, त्यांच्यावर कोणाचं दडपण असता कामा नये. CBIचा जो प्रमुख डायरेक्टर असतो, प्रमुख असतो, तो एकदा त्याची नेमणूक झाल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना पहिल्या दिवशी भेटतो, पुन्हा तो कधी भेटत नसतो. CBIचा जो प्रमुख असतो त्याचप्रमाणे EDचा जो प्रमुख असतो त्याची नेमणूक झाल्यानंतर तो सुद्धा एकदाच देशाच्या पंतप्रधानांना भेटत असतो, पुन्हा तो देशाच्या पंतप्रधानांना सर्व्हिसमध्ये असेपर्यंत भेटत नाही. हे संकेत आहेत. आपल्या सुप्रीम कोर्टाचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांना शपथ ही राष्ट्रपतींनी द्यायची असते आणि राष्ट्रपतींनी शपथ दिल्यानंतर त्या शपथविधीला देशाच्या पंतप्रधानांपासून, गृहमंत्र्यांपासून वेगवेगळे उच्चस्तरीय नेते असतात. त्या दिवशी ते त्यांना भेटतात, त्याच्यानंतर त्यांना भेटता येत नाही. RBIचा गव्हर्नर असो, नाही तर आणखीन अशा वेगवेगळ्या अनेक संस्था मी तुम्हाला सांगेन की ज्या संस्थांचे प्रमुख हे स्वतंत्रपणे काम करत असतात, स्वतंत्र विचारानं काम त्यांनी करायचं असतं. त्यांनी कुठल्याही पक्षाच्या राजकीय धोरणानुसार त्यांनी काम करायचं नसतं आणि त्यांनी कुठल्याही पक्षाला अपेक्षित आहे किंवा कुठल्याही पक्षाचा नेता सांगतो म्हणून विरोधी पक्षाच्या लोकांना छळायचं सुद्धा नसतं, छळायचं नसतं. पण आपण जर बघत असाल तर आज संपूर्ण देशामध्ये विरोधी पक्षाच्या माणसावर कुठे ना कुठेतरी कुठली ना कुठली तरी रेड, कुठला ना कुठला तरी छापा पडल्याचा तुम्हाला ऐकायला येतो की नाही येतो?
ऐकायला येतो. अगदी ताजं उदाहरण सांगायचं तुम्हाला तर आपण बघितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचा पक्ष फोडण्यात आला आणि अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली एक गट हा शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सामील झाला की नाही झाला. आपण आठवण करा, त्याच्या अगोदर फक्त 4 दिवस देशाचे पंतप्रधान, माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता किंवा एखादा त्या पक्षातला छोटा कार्यकर्ता नाही, तर देशाचे पंतप्रधान भोपाळमध्ये मध्य प्रदेशमध्ये जाहीरपणे भाषण करतात की शरद पवारांची पार्टी, पवार साहेबांची पार्टी हिचं नाव हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे. ते त्याचं खरं तसं नाव नाही, तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नाही, तर नॅचरल करप्ट पार्टी. कोण म्हणतं? देशाचे पंतप्रधान. नॅचरल करप्ट पार्टी, ज्या पार्टीच्या नेत्यांनी इथल्या राज्य बँकेमध्ये 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला, त्याने इरिगेशनमध्ये 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला, अशा पद्धतीचे आरोप देशाचे पंतप्रधान करतात. आणि देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केल्यानंतर अवघ्या 4 दिवसामध्ये ते ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाच्या सरकारमध्ये तोच पक्ष फोडून त्याला सामील करतात. ही बाब अतिशय गंभीर आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही केवळ फक्त आज आपण रामपूरमध्ये इथं बसलो आहोत म्हणून एवढ्या परिसराचा विचार करू नका. ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि मग आदरणीय पवारसाहेब असतील, नाहीतर खासदार सुप्रिया सुळे असतील, त्या जाहीरपणे सांगतायत की देशाच्या पंतप्रधानांनी आमचा पक्ष हा भ्रष्टाचारी पक्ष, नैसर्गिक नॅचरल म्हणजे नैसर्गिक भ्रष्टाचारी पक्ष असा आरोप केला आहे. तुमच्या हातामध्ये सगळ्या प्रकारच्या यंत्रणा आहेत, चौकशा यंत्रणा आहेत, सगळी खाती तुमच्या हातामध्ये आहेत. CBI आहे, ED आहे, इन्कम टॅक्स आहे, नाहीतर आणखीन कुठली खाती आहेत त्या चौकशा करा. आणि जर माझ्या पक्षातल्या लोकांनी भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना जेलमध्ये टाका. न पेक्षा वस्तुस्थिती काय ती देशाला सांगा. आज त्याच्यावर कोण भाष्य करत नाही आहे. जर देशाचा सर्वोच्च नेता, राष्ट्राचा प्रमुख म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर आज उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात, उद्या एखाद्या तहसीलदाराकडे गेलात, उद्या एखाद्या कोर्टामध्ये तुम्ही न्याय मागायला गेलात आणि आणखीन कुठं गेलात तर तिथं तुम्हाला काय न्याय मिळणार आहे? तिथं तुम्हाला न्याय मिळू शकत नाही. कारण त्यांच्या पक्षाची माणसं जे सांगतील ते अधिकारी जर ऐकायला लागले, ते जर लोक न्याय करायला लागले, ते जर लोक निर्णय करायला लागले तर शेवटी अशा पद्धतीनं न्याय कुणी कोणाला द्यायचा? इथं मोठ्या लोकांचे हाल किती होणार आहेत त्यापेक्षा लहान लोकांचे हाल प्रचंड होणार आहेत. कारण अशा प्रकारची वागणूक देऊन विरोधी पक्ष पूर्णपणे खिळखिळा करायचा, विरोधी पक्ष हा पूर्णपणे मोडकळीस आणायचा आणि आपण एकतर्फी सत्ता करायची आणि ती सत्ता मनाला वाटेल तशी राबवायची. याचा अर्थ सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचे दिवस संपले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं, त्यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारामुळं या देशामध्ये लोकशाही गेली 75 वर्ष टिकल्यामुळं आज व्यासपीठावर बसलेल्या सर्वसामान्य घरातल्या महिलासुद्धा गावाच्या गावप्रमुख म्हणून गावगाडा हाकलतायत, गावगाडा म्हणून हाकलतायत. त्यांना अधिकार तो मिळाला आहे. ती घटनाच आता मोडीत काढायची ठरलंय, ती घटनाच मोडीत काढायचं ठरलंय. आज आपण बघितलं तर आपल्या लोकशाहीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या देशामध्ये आहेत. या देशा इतक्या सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या भाषेचे, अनेक विचारांचे, अनेक पक्षांचे लोक या हिंदुस्थानामध्ये राहतात, या भारत देशामध्ये, या भारतामध्ये राहतात. तो भारत एवढ्या सगळ्या लोकांना एकत्रितपणे घेऊन जातोय तरीसुद्धा तो अभेद्य आहे. कारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे, त्यांनी दिलेलं संविधान आहे आणि लोकशाही आहे म्हणून हे सगळं घडतंय. लोकशाही आहे आणि म्हणून देशामध्ये आता 2 विचारांची लढाई सुरू आहे. एका बाजूला इंडिया म्हणून स्थापन झालेली सगळी विरोधी पक्षाची एक संघटना आणि दुसऱ्या बाजूला एकाधिकारशाही, हुकुमशाही, मी म्हणतो म्हणून, मी सांगतो म्हणून.
देशाच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं भाषण आठवा. काय म्हणाले देशाचे पंतप्रधान? देशाचे पंतप्रधान म्हणाले की पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवण्याकरता मीच येईन. तुमच्यापैकी इथे कितीतरी लोक ग्रामपंचायतीचं 5 वर्ष सदस्यपद केलं असेल, कोणी सरपंचपद केलं असेल, कोणी उपसरपंचपद भोगलं असेल, कोणी सोसायटीचा चेअरमन झाला असेल, कोणी व्हाईस चेअरमन झाला असेल, कोण पंचायत समिती सदस्य झाला असेल, कोण जिल्हा परिषद सदस्य झाला असेल. 5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही आपल्या गावातल्या किंवा ज्या भागातून निवडून येता त्या लोकांना गोळा करता किंवा त्यांना भेटता आणि तुम्ही सांगता, मला 5 वर्षामध्ये काम करण्याची संधी तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. 5 वर्षामध्ये मला शक्य झालं तेवढं मी काम केलं. सगळ्याच गोष्टी माझ्याकडून काही झाल्या असतील असं मी म्हणत नाही, काही गोष्टी राहिल्या असतील. एखाद्या वेळा कळत नकळतपणे माझा उणावाकडा शब्दसुद्धा गेला असेल, ते सगळं विसरून जा, मला माफ करा, राहिलेलं काम पुन्हा करण्याची करता म्हणून परत एकदा संधी द्या, मी तुमचा आभारी राहीन, असंच बोलतो ना आपण. किंवा 5 वर्ष संधी झाल्यानंतर पुन्हा संधी नाही मिळाली तरीसुद्धा माणूस म्हणतो की मला 5 वर्ष तुम्ही संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, मी तुमचा आभारी राहीन म्हणून तो तुमच्यासमोर ऋण व्यक्त करतो, नतमस्तक होतो. देशाचे पंतप्रधान मीच येईन, हा एक प्रकारचा अहंकार आहे. हा एक प्रकारचा देशातल्या 140 कोटी लोकांना आव्हान आहे. हे एक प्रकारच्या 140 कोटी जनतेच्या सत्सक विवेक बुद्धीला आव्हान आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना जर अशाच पद्धतीचा अहंकार वरपासून खालपर्यंत वाढला तर गावामध्ये उद्या पंचायत समितीचा, ग्रामपंचायतीचा आणि आणखीन कुठला उभा राहील तो सुद्धा उद्या दादागिरी करेल. मीच लोकांच्या लोकशाही मताला, जनतेच्या भावनांना, त्यांच्या विचारला, त्यांच्या निर्णयाला काडीचाही अधिकार अर्थ राहणार नाही. आणि म्हणून आजची जी देशामध्ये लढाई सुरू झालेली आहे, एका बाजूला इंडिया विरुद्ध जे काही त्यांचं आहे, अशा पद्धतीची लढाई सुरू झाली. इंडिया हे नाव दिल्याबरोबर देशाच्या पंतप्रधानाने नवीन निर्णय जाहीर केला की इंडिया हे आम्हाला नाव काढूनच टाकायचं आहे, भारत आम्हाला नाव घ्यायचं आहे. कोणी नको सांगितलं? आपल्या ज्या घटनेतला पहिला जर प्रिॲम्बल जर तुम्ही बघितलात, घटनेचं पुस्तक जर तुम्ही उघडून वाचलं तर पहिलाच शब्द आहे आम्ही भारताचे लोक. आम्ही इंडियाचे लोक असा शब्द नाही आहे त्याच्यामध्ये, आम्ही भारताचे लोक अशा प्रकारचा तो शब्द आहे. आम्ही भारतीय, आणि त्याचा दुसरा अर्थ त्याच्यामध्ये भारतीय म्हणजेच इंडिया, कारण त्या काळापासून रूढ होत आलेला तो शब्द आहे. पण भारत हा शब्दसुद्धा दिलेला आहे. आणि मग सांगायचं की ह्यांना इंडिया पाहिजे, इंग्रज पाहिजेत, आम्हाला भारत पाहिजे, हा अशा पद्धतीचं. पण गेल्या 5 वर्षीच्या सगळ्या क्लिप काढून बघा देशाच्या पंतप्रधानांच्या तुम्ही. वोट फॉर इंडिया, वोट फॉर इंडिया, वोट फॉर इंडिया, म्हणजे नरेंद्र मोदींना तेच भाषणं करत होते का नव्हते? बघा काढून. आणि म्हणून हा सगळा खेळखंडोबा थांबवायचा असेल तर आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. पहिला पक्ष हा उद्धव साहेबांचा शिवसेना पक्ष फोडला ना. 35 वर्ष राज्य केलं, पक्ष फोडला. सातत्यानं उद्धव साहेबांना सांगत होते की तुम्ही पाठीमध्ये खंजीर खुपसलात, तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. म्हणून मी मगापासून ठासून प्रत्येक ठिकाणी सांगितलं की इथली मतं भाजपाने ही राष्ट्रवादीला दिली, इथली मतं भाजपाने ती राष्ट्रवादीला दिली, या मतदान केंद्रावरची मतं भाजपानं राष्ट्रवादीला दिली. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगत होतो. आपली तेव्हा युती होती, 2019 साली होती का नव्हती? आपली युती होती. युती असताना सुद्धा ह्यांनी आपली मतं राष्ट्रवादीला दिली. याचा अर्थ उद्धव साहेबांच्या हे लक्षात आलेलंच होतं की हे आपल्याला सातत्यानं धोका देत आहेत, विश्वासघात करतायत. आणि त्यांचं प्लॅनिंग असं होतं, तुम्ही सगळे आकडेवारी काढून बघा. त्यावेळेला 2019 साली शिवसेनेचे 500 ते 1500 मतांपर्यंत जवळजवळ 70 उमेदवार हे पराभूत झालेत. कारण भाजपचं पाप त्यावेळेपासून नाही, पूर्वीपासूनच होतं की 5-25 आमदार फक्त शिवसेनेचे कमी आपल्याला जर काय पडतील बेरजेला. कारण त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत त्यांचे 123 निवडून आले होते, या वेळेला आमचे जास्त येतील. आणि म्हणून 5-25 फक्त आमदार शिवसेनेचे बेरजेला घेऊया आणि बाकीचे शिवसेनेचे पाडूया, अशा पद्धतीचा यांचा डाव होता. तो त्यांना शक्य झाला नाही. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी दिलेला शब्द
ते सातत्यानं सांगतात, आता भाजपवाले घराघरात जाऊन सांगायला परत सुरुवात करतील हळू आवाजात. त्यांनी विश्वासघात केला. विश्वासघात उद्धव साहेबांनी केलेला नाही. आठवण करा, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब हे उद्धव साहेबांच्या मातोश्री बंगल्यावर गेले होते. उद्धव साहेब त्यांना भेटायला कधी गेले होते? तिथं अमित शहा 2-2 वेळा गेले आणि तिथं निर्णय झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस बसलेत, एका बाजूला उद्धव साहेब आहेत, एका बाजूला अमित शहा आहेत आणि आमचं काय ठरलं हे सांगण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्यावर होती. आणि त्यांनी सांगितलं की सत्तेमधला सगळ्यातला सगळा 50-50% वाटा. बोललेत की नाही ते बोलले? आठवतं का तुम्हाला? बघा, आठवतं की नाही तुम्हाला ते पत्रकार परिषद? 50-50% वाटा आपल्या तोंडानं बोलतात आणि आता म्हणतात आम्ही काय खाजगीत शब्द दिलेला तो आम्ही असा कोणाला दिलेला नाही आणि आम्ही असं काही कधी केलेलं नाही, आम्ही असा शब्दच दिलेला नव्हता. उद्धव साहेब तुळजाभवानीची शपथ घेत आहेत. उद्धव साहेब आपल्या आई वडिलांची शपथ घेत आहेत. उद्धव साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आहेत आणि सांगतायत मी खोटं बोलत नाही आहे, मी खोटं बोलत नाही आहे, मी खोटं बोलत नाही आहे असं सांगतात. आता मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला परवांच्या दिवशी अजितदादा हे तुमच्याकडे आज इथं बसले होते आणि दुपारी अचानकपणे गेले, ही तुमची चर्चा जाहीरपणे कधी झाली होती? कुठं जाहीर झाली होती चर्चा? याचा अर्थ तुमची ही चर्चा खोलीतच कुठेतरी झाली होती, जाहीरपणे झालेली नव्हती. एकनाथ शिंदे जेव्हा रात्री जाऊन तुम्हाला भेटत होते म्हणून ते मुलाखतीमध्ये सांगतात, याचा अर्थ ही तुमची चर्चा कुठेही जाहीर झालेली नव्हती, तर ती सुद्धा तुमची कुठंतरी खाजगी खोलीतच लपून छपून चर्चा झालेली होती. आणि म्हणून उद्धव साहेब बोलतायत की बाळासाहेबांच्या खोलीत माझी चर्चा झाली होती. उद्धव साहेबच खरे बोलतायत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. उद्धव साहेब खरं बोलतायत आणि म्हणून त्याच्यानंतर नाना तऱ्हेनं आपला छळवाद मांडला गेलाय. अनेक प्रकारे आपल्याला त्रास आहे. आपण सगळेजण उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. आज संपूर्ण महाराष्ट्र उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शिवसेना फोडल्यानंतर भाजपाने 6 ते 7 सर्वे केले. सगळ्या सर्वेमध्ये एकच दिसतंय की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आज भाजपाचे 82 निवडून आलेत. उद्या निवडणूक झाली तर एकट्या उद्धव साहेबांचे सगळे येतील, अवघे भाजपाचे 28च येतील. आज भाजपाचे शिवसेना धरून 41 खासदार आहेत, पण उद्या जर निवडणूक झाली तर भाजपाचे अवघे 3 नाही ते 4 नाही 6-7च फक्त खासदार निवडून येतील असा रिपोर्ट आहे. आज भाजपाचे 106 आमदार आहेत. पुढच्या निवडणुका जर आत्ताच्या आत्ता लागल्या तर भाजपाचे अवघे 46 किंवा 47च आमदार निवडून येतील. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक, मागच्या वेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता उदाहरणार्थ वाघिवरेच्या लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं, मुस्लिम समाजाच्या लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं. पण आज जर तुम्ही बघाल, एक वाघिवरा उदाहरण देतो, बाकी सगळ्या भागात जर तुम्ही बघाल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघाल तर होणाऱ्या मुस्लिम समाजातल्या मतदानापैकी 90% मतदान हे उद्धव साहेबांच्या उमेदवाराला होईल. उद्धव साहेबांच्या उमेदवाराला ते मतदान होईल. कारण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कळून चुकलंय की 2.5 वर्ष त्या माणसाने ज्या पद्धतीनं सरकार चालवलं, सगळ्या जाती धर्माला समान न्याय दिला, कोणाचाही द्वेष केला नाही, कोणाचाही तिरस्कार केला नाही, कोणावरही सूड भावनेनं वागले नाही, तर खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्थापना झाल्यापासून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त शिवसेनेच्याच व्यासपीठावर कायम दिसतो, त्या शिवाजी महाराजांच्या नीतीप्रमाणेच उद्धवसाहेब वागले हे आता उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पाहिलंय आणि देश पण बघतोय. भाषण माझं लांबेल, मला जायचं आहे, तुम्हाला इथं आता भूक लागले ना. आज उद्धव साहेबांना इंडियाच्या बैठकीला का बोलवतात? तो सगळे का बोलवतात? आज उद्धव साहेबांच्याकडे पक्ष आहे, पक्ष दिला की नाही तिकडे चोरांना त्या निवडणूक आयोगानं? बाळासाहेबांनी काढलेला पक्ष तो त्यांना देतात. अरे काय चाललंय काय? म्हणून मी मगाशी म्हटलं नाही की हे लहानसहान माणसाला बनवाईल. उद्या तुझी जमीनसुद्धा जर मला वाटलं एखाद्या अधिकारला तर लगेच प्रभाकर रावाच्या नावावर करून टाकायचे, मोकळे. जाणार आहे कुठं? इतकी परिस्थिती होणार आहे. वरपासून खालपर्यंत स्वतंत्र यंत्रणा जर स्वतंत्र राहिल्या नाहीत तर, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपण, माझा काय मुद्दा होता भाषणाचा? उद्धव साहेबांना का बोलवतात? उद्धव साहेबांच्याकडे पक्ष आहे, उद्धव साहेबांची निशाणी काढली ना,
उद्धव साहेबांचे सगळे आमदार चोरून नेले ना, सगळे खासदार चोरून नेले ना, तरीसुद्धा देशातले 28 पक्ष एकत्र जमतात, पक्षाचे प्रमुख जमतात, त्यांचे मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, राष्ट्रीय अध्यक्ष असतात. उद्धव साहेबांच्याकडे आज काही नाही, तरीसुद्धा बैठक झाल्यानंतर त्या सगळ्यांच्या मध्यभागी यजमान म्हणून उद्धव साहेब ठाकरे बसतात. हे लक्षात घ्या. अख्ख्या देशाला जाणीव झालेली आहे की बाळासाहेबांची पुण्याई, बाळासाहेबांची शिकवण, बाळासाहेबांचे विचार, हे विचार उद्धव साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहत आहेत. त्यामुळं उद्धव साहेबांच्याकडे आज जरी काही नसलं तरी उद्या देशाची सत्ता घ्यायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच पुढं करावं लागेल, हे सर्वांना माहिती आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहात, जबाबदार पदाधिकारी आहात, लोकशाही मानणारे लोक आहात. सगळ्या जाती धर्मामध्ये जा, बौद्ध समाजामध्ये देखील जा, त्यांनाही सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच आज अडचणीत आहे. तुमचे आमचे काय छोटे मोठे मतभेद असतील, कुठे काय समज गैरसमज असतील, द्या सोडून. मुस्लिम समाजांतर भूमिका घेतलेलीच आहे, पण ती अधिक भक्कम कशी होईल, ती ठाम कशी होईल, याच्याकरता त्याही समाजामध्ये सर्वांनी जा आणि सर्वांनी समाजामध्ये जाऊन लोकांच्यामध्ये जनजागृती करा, हे सांगण्याकरता म्हणून मी तर आलो आहे. मी आकडेवारी तुम्हाला सांगितली आहे. ही आकडेवारी डोळ्यामध्ये ठेवून आपल्याला गेल्या वर्षीची जी मिळालेली होती गेल्या निवडणुकीमध्ये ती मतं तर आपण टिकवायचीच, पण आपल्या बाजूला गेलेली त्याचा अभ्यास करा. कोण गेला, कुठे गेला, त्यातली 5-5 मतं प्रत्येकाने वेचा. तुम्हाला फार कष्ट करण्याची आता गरज नाही. सगळं चित्रच मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं आहे. ठेवलं आहे की नाही ठेवलं आहे? सगळं चित्र मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं आहे. परत माझ्याकडून घ्या आणि प्रत्येकाने निर्णय करा. आजपासून मी काही करणार नाही, तर मी किमान एका वाडीमध्ये जाऊन बसेन. माझी आहे त्याही वाडीमध्ये जाऊन बसेन, दुसऱ्याची आहे त्याही वाडीमध्ये बसेन. आज भाजपवाले घराघरात फिरायला लागले, सांगायला लागलेत. अर्थात ते फिरतात की ते आमच्या पुढे काय फिरतात, लगेच धापा टाकतात. ते काय फिरणार, त्याची काय फार पर्वा करायची गरज नाही या मतदारसंघामध्ये. पण मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे. फिरायचं ना का नाही फिरायचं? रत्नागिरी जिल्ह्यातले 5ही मतदारसंघ ताब्यात घेण्याचा मला प्रयत्न करायचा आहे, कारण आज मी शिवसेनेचा नेता आहे. मला फक्त माझ्या मतदारसंघामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये अडकून पडायचं नाही आहे. मी जर फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये अडकून पडलो तर मी नेता कसला? मला जेव्हा पक्षाने एवढं नेतेपद दिलं, उद्धव साहेबांनी दिलं, तेव्हा माझी जबाबदारी आहे की माझा मतदारसंघ तर जिंकायचाच, पण माझ्याबरोबर 5-10 आमदार मी निवडून आणणार म्हणजे आणणार. याकरता म्हणून मला काम करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आजपासून जे कोण आले, कोण नाही आले, कोण कुठे गेले, कोण काय झालं, याचा शोध घ्या. त्या सर्वांना जवळ करा, अभ्यास. मी पुढच्या वेळेला पदाधिकाऱ्यांना फक्त बोलावणार आहे, फक्त पदाधिकारी, बाकी कोणाला बोलावणार नाही आहे. शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख एवढ्यांनाच फक्त मी बोलावणार आहे आणि त्यांचा मी आढावा घेणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो की अशा पद्धतीनं दुर्लक्ष अजिबात करू नका. कोण कुठं जातोय आणि कोण कुठे येतोय याचा पण काय फार विचार करू नका. ते आजच्या बातम्या काहीतरी बघत असाल, कोणतरी आला आणि कोणतरी गेला. मीच परवा हकालपट्टी करून टाकली. तुम्हाला खेडची बातमी माहीत नाही, बघितलीत की नाही बघितलीत? 50 लोकांना फक्त चर्चेला बोलवलं होतं. जवळजवळ 1400 ते 1500 माणसं जमली. आम्ही आज 700-800 फक्त पेपरला लिहिलं होतं. ही गर्दी बोलायला नुसता उभा राहिलो. लोकांनी एकच गजर केला की आम्ही तुमच्या मागे उभे आहोत, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मागे उभे आहोत. कोण हे म्हणाले? काढून टाकाय हा ना. यांच्यामुळे पक्ष बदनाम झालाय. यांनी किती ठिकाणी चोऱ्या केल्यात, किती जणांना लुटलंय. आणि मी म्हणतो म्हणून नाही, तर ज्या रामदास कदमांबरोबर गेले त्याच रामदास कदमांनी अनेक ठिकाणी केसेस दाखल केले त्यांच्यावर. केलेत. हे भंगार चोरलं, या कंपनीची एवढे मालमत्ता चोरली, या कंपनीकडनं एवढे हप्ते वसूल केले, या कंपनीची एवढी जमीन खाल्ली, ह्याची जमीन हडप केली, त्याची जमीन हडप केली. हे सगळे गुन्हे रामदास कदमांनीच त्यांच्यावर दाखल केलेत. 1, 2, 3, 4 पोलीस स्टेशनमध्ये, तहसीलदाराकडं, प्रांताकडं, कलेक्टरच्याकडं, कमिशनरच्याकडं. इथं कुठंही मी यांना अटक होऊन दिली नाही दादा, कुठंही. शेवटी हे कोर्टात गेले. स्थानिक कोर्टात ह्यांना मी अटक होऊ दिली नाही. मी हायकोर्टात गेले, हायकोर्टात सुद्धा मी यांना अटक होऊ दिली नाही. हे सुप्रीम कोर्टात गेले, तिथेही मी त्यांना अटक होऊ दिली नाही. काय सांगतात हे सांगतात आम्हाला आमदारांनी मदत केली नाही. या सगळ्या ठिकाणी मी ह्यांना वाचवलं.
पण तुम्हाला आश्चर्य सांगतो की कोणी नको सांगितलं. आपल्या ज्या घटनेतला पहिला जर प्रिॲम्बल जर तुम्ही बघितलात, घटनेचं पुस्तक जर तुम्ही उघडून वाचलं, तर पहिलाच शब्द आहे आम्ही भारताचे लोक. आम्ही इंडियाचे लोक असा शब्द नाही आहे त्याच्यामध्ये. आम्ही भारताचे लोक अशा प्रकारचा तो शब्द आहे. आम्ही भारतीय, आणि त्याचा दुसरा अर्थ त्याच्यामध्ये भारतीय म्हणजेच इंडिया, कारण त्या काळापासून रूढ होत आलेला तो शब्द आहे. पण भारत हा शब्दसुद्धा दिलेला आहे. आणि मग सांगायचं की ह्यांना इंडिया पाहिजे, इंग्रज पाहिजेत, आम्हाला भारत पाहिजे. हा अशा पद्धतीचं. पण गेल्या 5 वर्षाच्या सगळ्या क्लिप काढून बघा देशाच्या पंतप्रधानांच्या तुम्ही. वोट फॉर इंडिया, वोट फॉर इंडिया, वोट फॉर इंडिया, म्हणजे नरेंद्र मोदींना तेच भाषणं करत होते का नव्हते? बघा काढून. आणि म्हणून हा सगळा खेळखंडोबा थांबवायचा असेल तर आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. पहिला पक्ष हा उद्धव साहेबांचा शिवसेना पक्ष फोडला ना, फोडला. 35 वर्ष राज्य केलं, पक्ष फोडला. सातत्यानं उद्धव साहेबांना सांगत होते की तुम्ही पाठीमध्ये खंजीर खुपसलात, तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. म्हणून मी मगापासून ठासून प्रत्येक ठिकाणी सांगितलं की इथली मतं भाजपाने ही राष्ट्रवादीला दिली, इथली मतं भाजपाने ती राष्ट्रवादीला दिली, या मतदान केंद्रावरची मतं भाजपानं राष्ट्रवादीला दिली. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगत होतो. आपली तेव्हा युती होती, 2019 साली होती का नव्हती? आपली युती होती. युती असताना सुद्धा ह्यांनी आपली मतं राष्ट्रवादीला दिली. याचा अर्थ उद्धव साहेबांच्या हे लक्षात आलेलंच होतं की हे आपल्याला सातत्यानं धोका देत आहेत, विश्वासघात करतायत. आणि त्यांचं प्लॅनिंग असं होतं, तुम्ही सगळे आकडेवारी काढून बघा. त्यावेळेला 2019 साली शिवसेनेचे 500 ते 1500 मतांपर्यंत जवळजवळ 70 उमेदवार हे पराभूत झालेत. कारण भाजपचं पाप त्यावेळेपासून नाही, पूर्वीपासूनच होतं की 5-25 आमदार फक्त शिवसेनेचे कमी आपल्याला जर काही पडतील बेरजेला. कारण त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत त्यांचे 123 निवडून आले होते. या वेळेला आमचे जास्त येतील आणि म्हणून 5-25 फक्त आमदार शिवसेनेचे बेरजेला घेऊया आणि बाकीचे शिवसेनेचे पाडूया, अशा पद्धतीचा यांचा डाव होता. तो त्यांना शक्य झाला नाही. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी दिलेला शब्द ते सातत्यानं सांगतात. आता भाजपवाले घराघरात जाऊन सांगायला परत सुरुवात करतील हळू आवाजात. त्यांनी विश्वासघात केला. विश्वासघात उद्धव साहेबांनी केलेला नाही. आठवण करा, देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब हे उद्धव साहेबांच्या मातोश्री बंगल्यावर गेले होते. उद्धव साहेब त्यांना भेटायला कधी गेले होते? तिथं अमित शहा 2-2 वेळा गेले आणि तिथं निर्णय झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस बसलेत, एका बाजूला उद्धव साहेब आहेत, एका बाजूला अमित शहा आहेत. आणि आमचं काय ठरलं हे सांगण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्यावर होती. आणि त्यांनी सांगितलं की सत्तेमधला सगळ्यातला सगळा 50-50% वाटा. बोललेत की नाही ते बोलले? आठवतं का तुम्हाला? बघा, आठवतं की नाही तुम्हाला ते पत्रकार परिषद? 50-50% वाटा आपल्या तोंडानं बोलतात आणि आता म्हणतात आम्ही काय खाजगीत शब्द दिलेला तो आम्ही असा कोणाला दिलेला नाही आणि आम्ही असं काही कधी केलेलं नाही, आम्ही असा शब्दच दिलेला नव्हता. उद्धव साहेब तुळजाभवानीची शपथ घेत आहेत. उद्धव साहेब आपल्या आईवडिलांची शपथ घेत आहेत. उद्धव साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आहेत आणि सांगतायत मी खोटं बोलत नाही आहे, मी खोटं बोलत नाही आहे, मी खोटं बोलत नाही आहे असं सांगतात. आता मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला परवांच्या दिवशी अजितदादा हे तुमच्याकडे आज इथं बसले होते आणि दुपारी अचानकपणे गेले, ही तुमची चर्चा जाहीरपणे कधी झाली होती? कुठं जाहीर झाली होती चर्चा? याचा अर्थ तुमची ही चर्चा खोलीतच कुठेतरी झाली होती, जाहीरपणे झालेली नव्हती. एकनाथ शिंदे तेव्हा रात्री जाऊन तुम्हाला भेटत होते म्हणून ते मुलाखतीमध्ये सांगतात. याचा अर्थ ही तुमची चर्चा कुठेही जाहीर झालेली नव्हती, तर ती सुद्धा तुमची कुठंतरी खाजगी खोलीतच लपून छपून चर्चा झालेली होती. आणि म्हणून उद्धव साहेब बोलतायत की बाळासाहेबांच्या खोलीत माझी चर्चा झाली होती. उद्धव साहेबच खरे बोलतायत हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. उद्धव साहेब खरं बोलतायत आणि म्हणून त्याच्यानंतर नाना तऱ्हेनं आपला छळवाद मांडला गेलाय. अनेक प्रकारे आपल्याला त्रास आहे. आपण सगळेजण उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. आज संपूर्ण महाराष्ट्र उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शिवसेना फोडल्यानंतर भाजपाने 6 ते 7 सर्वे केले.
सगळ्या सर्वेमध्ये एकच दिसतंय की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आज भाजपाचे 82 निवडून आलेत, उद्या निवडणूक झाली तर एकट्या उद्धव साहेबांचे सगळे येतील, अवघे भाजपाचे 28च येतील. आज भाजपाचे शिवसेना धरून 41 खासदार आहेत, पण उद्या जर निवडणूक झाली तर भाजपाचे अवघे 3 नाही ते 4 नाही 7च फक्त खासदार निवडून येतील असा रिपोर्ट आहे. आज भाजपाचे 106 आमदार आहेत. पुढच्या निवडणुका जर आत्ताच्या आत्ता लागल्या तर भाजपाचे अवघे 46 किंवा 47 आमदार निवडून येतील. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक, मागच्या वेळेला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता उदाहरणार्थ वाघिवरेच्या लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं, मुस्लिम समाजाच्या लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं. पण आज जर तुम्ही बघाल, एक वाघिवरा उदाहरण देतो, बाकी सगळ्या भागात जर तुम्ही बघाल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघाल तर होणाऱ्या मुस्लिम समाजातल्या मतदानापैकी 90% मतदान हे उद्धव साहेबांच्या उमेदवाराला होईल. उद्धव साहेबांच्या उमेदवाराला ते मतदान होईल. कारण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कळून चुकलंय की 2.5 वर्ष त्या माणसाने ज्या पद्धतीनं सरकार चालवलं, सगळ्या जाती धर्माला समान न्याय दिला, कोणाचाही द्वेष केला नाही, कोणाचाही तिरस्कार केला नाही, कोणावरही सूड भावनेनं वागले नाही, तर खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्थापना झाल्यापासून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त शिवसेनेच्याच व्यासपीठावर कायम दिसतो, त्या शिवाजी महाराजांच्या नीतीप्रमाणेच उद्धवसाहेब वागले. हे आता उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पाहिलंय आणि देश पण बघतोय. भाषण माझं लांबेल, मला जायचं आहे, तुम्हालाही आता भूक लागले ना. आज उद्धव साहेबांना इंडियाच्या बैठकीला का बोलवतात? तो सगळे का बोलवतात? आज उद्धव साहेबांच्याकडे पक्ष आहे, पक्ष दिला की नाही तिकडे चोरांना? त्या निवडणूक आयोगानं बाळासाहेबांनी काढलेला पक्ष तो त्यांना देतं. तर काय चाललंय काय? म्हणून मी मगाशी म्हटलं ना की हे लहानसहान माणसाला बनवाईल. उद्या तुझी जमीनसुद्धा जर मला वाटलं एखाद्या अधिकारला तर लगेच प्रभाकररावाच्या नावावर करून टाकायचे, मोकळे. जाणार आहे कुठं? इतकी परिस्थिती होणार आहे. वरपासून खालपर्यंत या स्वतंत्र यंत्रणा जर स्वतंत्र राहिल्या नाहीत तर, हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपण, माझा काय मुद्दा होता भाषणाचा? उद्धव साहेबांना का बोलवतात? उद्धव साहेबांच्याकडे पक्ष आहे, उद्धव साहेबांची निशाणी काढली ना, उद्धव साहेबांचे सगळे आमदार चोरून नेले ना, सगळे खासदार चोरून नेले ना, तरीसुद्धा देशातले 28 पक्ष एकत्र जमतात, पक्षाचे प्रमुख जमतात, त्यांचे मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, राष्ट्रीय अध्यक्ष असतात. उद्धव साहेबांच्याकडे आज काही नाही, तरीसुद्धा बैठक झाल्यानंतर त्या सगळ्यांच्या मध्यभागी यजमान म्हणून उद्धवसाहेब ठाकरे बसतात. हे लक्षात घ्या. अख्ख्या देशाला जाणीव झालेली आहे की बाळासाहेबांचे पुण्याई, बाळासाहेबांची शिकवण, बाळासाहेबांचे विचार, हे विचार उद्धव साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहत आहेत. त्यामुळं उद्धव साहेबांच्याकडे आज जरी काही नसलं तरी उद्या देशाची सत्ता घ्यायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच पुढं करावं लागेल. हे सर्वांना माहिती आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून तुम्ही शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहात, जबाबदार पदाधिकारी आहात, लोकशाही मानणारे लोक आहात. सगळ्या जाती धर्मामध्ये जा, बौद्ध समाजामध्ये देखील जा, त्यांनाही सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच आज अडचणीत आहे. तुमचे आमचे काय छोटे मोठे मतभेद असतील, कुठे काय गैरसमज असतील, द्या सोडून. मुस्लिम समाजानं तर भूमिका घेतलेलीच आहे, पण ती अधिक भक्कम कशी होईल, ती ठाम कशी होईल, याच्याकरता त्याही समाजामध्ये सर्वांनी जा आणि सर्वांनी समाजामध्ये जाऊन लोकांच्यामध्ये जनजागृती करा. हे सांगण्याकरता म्हणून मी तर आलो आहे. मी आकडेवारी तुम्हाला सांगितली आहे. ही आकडेवारी डोळ्यामध्ये ठेवून आपल्याला गेल्या वर्षीची जी मिळालेली होती गेल्या निवडणुकीमध्ये, ती मतं तर आपण टिकवायचीच, पण आपल्या बाजूला गेलेली त्याचा अभ्यास करा. कोण गेला, कुठे गेला, त्यातली 5-5 मतं प्रत्येकाने वेचा. तुम्हाला फार कष्ट करण्याची आता गरज नाही. सगळं चित्रच मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलंय की नाही ठेवलंय? सगळं चित्र मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलंय. परत माझ्याकडून घ्या आणि प्रत्येकाने निर्णय करा. आजपासून मी काही करणार नाही, तर मी किमान एका वाडीमध्ये जाऊन बसेन. माझी आहे त्याही वाडीमध्ये जाऊन बसेन, दुसऱ्याची आहे त्याही वाडीमध्ये बसेन. आज भाजपवाले घराघरात फिरायला लागले, सांगायला लागलेत. अर्थात ते फिरतात की ते आमच्यापुढं काय फिरतात, लगेच धापा टाकतात. ते काय फिरणार, त्याची काय फार पर्वा करायची गरज नाही या मतदारसंघामध्ये. पण मला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे.
फिरायचं ना का नाही फिरायचं? रत्नागिरी जिल्ह्यातले 5ही मतदारसंघ ताब्यात घेण्याचा मला प्रयत्न करायचा आहे, कारण आज मी शिवसेनेचा नेता आहे. मला फक्त माझ्या मतदारसंघामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये अडकून पडायचं नाही आहे. मी जर फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये अडकून पडलो तर मी नेता कसला? मला जेव्हा पक्षाने एवढं नेतेपद दिलं, उद्धव साहेबांनी दिलं, तेव्हा माझी जबाबदारी आहे की माझा मतदारसंघ तर जिंकायचाच, पण माझ्याबरोबर 5-10 आमदार मी निवडून आणणार म्हणजे आणणार. याकरता म्हणून मला काम करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आजपासून जे कोण आले, कोण नाही आले, कोण कुठे गेले, कोण काय झालं, याचा शोध घ्या. त्या सर्वांना जवळ करा, अभ्यास. मी पुढच्या वेळेला पदाधिकाऱ्यांना फक्त बोलवणार आहे, फक्त पदाधिकारी, बाकी कोणाला बोलावणार नाही आहे. शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख एवढ्यांनाच फक्त मी बोलावणार आहे आणि त्यांचा मी आढावा घेणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो की अशा पद्धतीनं दुर्लक्ष अजिबात करू नका. कोण कुठं जातोय आणि कोण कुठे येतोय याचा पण काय फार विचार करू नका. ते आजच्या बातम्या काहीतरी बघत असाल, कोणतरी आला आणि कोणतरी गेला. मीच परवा हकलपट्टी करून टाकली. तुम्हाला खेडची बातमी माहीत नाही, बघितलीत की नाही बघितलीत? 50 लोकांना फक्त चर्चेला बोलवलं होतं. जवळजवळ 1400 ते 1500 माणसं जमली. आम्ही आज 700-800 फक्त पेपरला लिहिलं होतं. ही गर्दी, बोलायला नुसता उभा राहिलो. लोकांनी एकच गजर केला की आम्ही तुमच्या मागे उभे आहोत, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मागे उभे आहोत. कोण हे म्हणाले? काढून टाकाय ह्याना. यांच्यामुळे पक्ष बदनाम झालाय. यांनी किती ठिकाणी चोऱ्या केल्यात, किती जणांना लुटलंय. आणि मी म्हणतो म्हणून नाही, तर ज्या रामदास कदमांबरोबर गेले त्याच रामदास कदमांनी अनेक ठिकाणी केसेस दाखल केले त्यांच्यावर. दाखल केलेत. हे भंगार चोरलं, या कंपनीची एवढे मालमत्ता चोरली, या कंपनीकडनं एवढे हप्ते वसूल केले, या कंपनीची एवढी जमीन खाल्ली, ह्याची जमीन हडप केली, त्याची जमीन हडप केली. हे सगळे गुन्हे रामदास कदमांनीच त्यांच्यावर दाखल केलेत. 1, 2, 3, 4 पोलीस स्टेशनमध्ये, तहसीलदाराकडं, प्रांताकडं, कलेक्टरच्याकडं, कमिशनरच्याकडं. इथं कुठंही मी यांना अटक होऊन दिली नाही दादा, कुठंही. शेवटी हे कोर्टात गेले. स्थानिक कोर्टात ह्यांना मी अटक होऊ दिली नाही. मी हायकोर्टात गेले, हायकोर्टात सुद्धा मी यांना अटक होऊ दिली नाही. हे सुप्रीम कोर्टात गेले, तिथेही मी त्यांना अटक होऊ दिली नाही. हे सगळ्या ठिकाणी वाचवलं. हे जे सगळं रामदास कदमांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, यातलं एकही प्रकरण माझ्या कारकिर्दीतलं नाही. मी कोणालाही चुकीचं काम करायला कधी लावलं नाही. मी कधीही चुकीचं काम कोणाकडनं करून घेतलं नाही. हे रामदास कदमांच्याच कारकिर्दीमध्ये झालेली कामं. आज रामदास कदमच त्यांच्यावर उलटले. अरे माझ्यासारखा असता आज गेलोय का मी एकनाथ शिंदेबरोबर? तुम्हाला काय वाटतं मला त्रास नसेल? त्या त्रासाचं भांडवल करणारा माणूस मी नाही. जे होईल ते होईल, बघेल काय होईल ते. माझ्यासारखा असता तर आज त्यांना अटक तर होणार नव्हती. सगळे आपण केसेस केल्यात. माझ्यासारखा असता तर घरी बसला असता, पण त्या रामदास कदमाच्या पायाशी गेला नसता. हे त्याच्या पायाशी गेले. कालच्या सभेमध्ये एक किस्सा सांगायचा राहिला. इथं सांगू का खेड्यातच सांगतो? मला वाटतं खेड्यात सांगणं बरं, इथं नको, त्यांच्या तिथंच जाऊन सांगतो. याल ना माझ्याबरोबर? हां. आणि म्हणून मी पाप करायला ह्यांना लावलेलं नाही. त्यामुळं लोक उलट अशी म्हणाली की ह्यांना हाकलून काढा, ह्यांना जाऊ दे. ह्यांच्यामुळं आपल्या पक्षाला लोक चोर म्हणायला लागलेत, आपल्या पक्षाला लुटारू म्हणायला लागलेत, आपल्या पक्षाला खंडणीखोर म्हणायला लागलेत. ते रामदास कदमांच्याकडेच योग्य शोभतात. त्याच्या बाजूलाच जाऊ दे. गेले त्यांच्या बाजूला. आणि म्हणून हे गेले, ते गेले. मला माहिती आहे, आज सकाळपासून मला दोघा ठिकाणी दाखवलं. कोणीतरी भाजपवाल्यांनी काहीतरी स्टेटसवर ठेवलं. तिथे आयला तुमचा झालाय सगळा बोट्या बोळ. तुमच्याकडे नाही कोण काळं कुत्रही येत तुमच्याकडे. त्या ग्वागरमध्ये नाही राहिलं कोण ह्यांच्या वाट्याला. झाडून काढला त्या नेत्रा डाकोरनी, झाडून काढला या विकीन. आणि आमच्या यांनी पण काढलं, प्रवीण दरेकरांनी आमचे पांडुरंग कापले. आणि आता काल तिकडच्या भागात मी फिरलो, दिलंय काम महेश नाटेकरलांनी, सचिन बाईतला. ते पण झाडून काढणार साप. काही ठेवणार नाही शिल्लक, काहीच ठेवणार नाही. तुम्ही काळजी करू नका अजिबात. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी कामाला लागा. विकास कामांच्या बाबतीत सुद्धा आपण कधी कमी नाही पडलोय. थोडंफार आपल्या कामांना स्टे दिलेला आहे, हे तुम्हाला मी सांगतोय. आजपर्यंत 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, पण काँग्रेसने कधीही कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या कामाला स्टे दिलेला नाही, हे लक्षात घ्या. उद्धव साहेबांनी सुद्धा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते
देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालेल्या कामांना उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्टे दिला नाही दिला. पण त्याच देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याबरोबर त्यांच्यामार्फत सगळ्या कामांना स्टे दिला आहे. उद्धव साहेबांनी दिलेला नाही. 2014 ते 19 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 2019ला उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. कोरोनाचं संकटाला सामना केला, पण त्यांनी कोणाच्याही कामाला स्टे दिला नाही. हे स्वाभिमानानं सांगा. तेच भाजपवाल्यांनी काम केलं आहे. पण त्याची लढाई आपण लढतोय. मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, बांधकाम मंत्र्यांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. त्यांनी काम केलं नाही. शेवटी हायकोर्टात गेलो. तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, हायकोर्टानं सुद्धा 26 तारखेला शेवटचा आता तारखेमध्ये निर्णय सांगितलं. डायरेक्ट विचारलं सरकारला की तुम्ही स्टे उठवताय का भास्कर जाधवचे स्टे आम्ही उठव. हे कोर्टाने त्यांना सांगितलं. कोर्टाने प्रश्न विचारला सरकारी पक्षाच्या वकिलांना, त्यांच्या सॉलिसिटरला प्रश्न विचारला, का भास्कररावांच्या कामाचे प्रश्न तुम्ही उठवत नाहीत. आमच्या वकिलांनी सांगितलं, साहेब ह्यांनी स्टे सगळ्यांच्याच अगोदर दिला होता उद्धव साहेबांबरोबर असलेल्या लोकांचा, पण नंतर जसजसे त्यांच्या पक्षात जायला लागले तसा त्यांचा स्टे उठवला गेला. ते नाही म्हणाले. आमच्या वकिलांनी सगळे पुरावे सादर केले आणि मग कोर्टाने अतिशय मार्मिक प्रश्न विचारला की तुमच्याकडे आले त्यांचे सगळे तुम्ही स्टे उठवलेत. तुम्हाला काय वाटतं, हे भास्कर जाधव तुमच्या पक्षात येतील असं वाटतंय तुम्हाला? तुमच्या पक्षात येतील असं वाटतंय म्हणून तुम्ही ठेवला बघाय. कोर्टाचा प्रश्न असा मार्मिक होता, तुमच्या लक्षात आला की नाही मला माहीत नाही. कोर्टानं इनडायरेक्टली असं सांगितलं की हे भास्कर जाधव मरतील पण गुडघे टेकणार नाहीत, त्यांचं तुम्ही काम का ठेवलं? तुम्हाला येतील असं वाटतंय? नाही त्या असं नाही. तुम्ही आता त्यांचा स्टे उठवा, नाही तर आजच्या आज आम्ही त्यांचा स्टे उठवतो. शेवटी हातापाया पडून त्यांच्या वकिलानं उद्याच्या बुधवारपर्यंत वेळ मागून घेतलेली आहे. अरे एखादं काम मागं पुढं राहिलं असेल हे अशा नालायक लोकांच्यामुळं, पण तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे की अशाही प्रसंगामध्ये, अशाही अडचणीमध्ये आमचा आमदार सगळ्यांबरोबर लढतोय, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. ही तुमची जबाबदारी नाही आहे, ही तुमचीच जबाबदारी आहे. ही लोकशाही वाचवायची असेल तर तुमची आणि माझीच जबाबदारी आहे. ही घटना टिकवायची असेल तर तुमची आणि माझीच जबाबदारी आहे. हे संविधान जर पुढे चालावं असं वाटत असेल तर ते तुमची आणि माझीच जबाबदारी आहे. आणि अशा पद्धतीनं मुजोर राज्यकर्ते असतील त्यांना त्यांची जागा दाखवणं ही जबाबदारी सुद्धा तुमची आणि माझीच आहे, तुमची आणि माझीच आहे. आणि म्हणून तो लढण्याचं काम आपण करायचं आहे. फार काही वेळ नाही, 6 महिने शिल्लक राहिलेत. 6 महिन्यानंतर या स्वाभिमानानं हा तुमचा भास्कर जाधवच या भागामध्ये मंत्री म्हणून फिरेल, हे मी तुम्हाला आज सांगतो. हा भास्कर जाधवच या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये स्वाभिमानाने आणि सन्मानानं फिरेल. आणि म्हणून आजपर्यंत जशी साथ निभावलीत तशी साथ निभवावी अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. जिथे जिथे मी कुठं उभा राहीन तिथे तिथे म्हणून सगळे माझ्या विरोधात तुटून पडणार आहेत, मला माहिती आहे. सगळे तुटून पडणार आहेत, इथंही पडणार आहेत. माझ्या विरोधात मी इथं उभा राहणार आहे, मला पडणारच आहेत. आणखीन कुठं उभा राहिलो तिथं पडणार आहेत. मुंबईत उभा राहिलो तरी तिथं पडणार आहेत. पण शेवटी कुठंतरी कुणीतरी ह्यांच्या विरोधात लढलं पाहिजे का नाही पाहिजे? का गुडघे टेकायचे? चालेल तुम्हाला? हे चालणार नाही, चालता कामा नये. कोकणातल्या लाल मातीचा एक स्वाभिमान हा वेगळा आहे, लक्षात ठेवा. कधीतरी हा इतिहास माझ्या तोंडून पण तुम्ही ऐका. अगदी दादासाहेब मावळणकरांपासून, पार्लमेंटच्या पहिल्या अध्यक्षांपासून तर त्या ठिकाणी अर्थमंत्री मधु दंडवतेंपासून, नाथपाईंपासून अनेकांचा किस्सा मी तुम्हाला सांगू शकेन. आणि म्हणून आपल्या आदर्श, आपलं या सगळ्या लोकांचे, थोर लोकांचे त्यांनी त्या वेळेला घेतलेले निर्णय, त्यांनी दाखवलेलं धाडस, या धाडसाचे आपण वारसदार आहोत. कुणीतरी त्रास सहन करायला पाहिजे. मला त्रास होणार नाही असं नाही, मला त्रास चालू नाही अशातला भाग नाही. पण मी शेवटी नेतृत्व करतो, मी तुमचं नेतृत्व करतो. मी माझं रडगाणं तुम्हाला रोज सांगायला लागलो तर तुम्ही कोणाकडे बघायचं? तुम्ही रडगाणं कोणाकडे सांगायचं? मी माझ्या सहकार्यांनी सांगत असतो, अरे आपली रडगाणी आपण लोकांसमोर सांगायची नाहीत, आपण लोकांची रडगाणी ऐकायची आहेत आणि त्यांना संकटातून बाहेर काढायचं, ही आपली जबाबदारी आहे. रडगाणी म्हणण्याच्या त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी ह्या आपण सोडवायच्या आहेत. आम्हीच जर आमची अडचणी सांगायला लागलो, आम्हीच जर रडत राहिलो, मला ह्याचा त्रास आहे, मला त्याचा त्रास आहे, मला त्याचा त्रास आहे, मला त्याचा त्रास आहे, ठीक आहे रे, माझ्याच वाट्याला त्रास का आला? माझ्याच वाट्याला का त्रास आला? देवाला माहिती आहे. ज्याच्यामध्ये क्षमता आहे,
ज्याच्यामध्ये लढण्याची हिंमत आहे, जो त्रासाला 2 हात करू शकतो, जो त्रासाला पाठ दाखवू शकत नाही, घाबरू शकत नाही, त्याच्याच वाट्याला त्रास येतो आणि तो त्रास भास्कर जाधवच्या वाट्याला आहे असं मी मानतो. देवानं दुसऱ्या बाजूनं मला बळ दिलं आहे, देवानं दुसऱ्या बाजूनं मला ताकद दिली आहे असं मी समजतो. आणि म्हणून आपल्याच वाट्याला हा संघर्ष येतो. सातत्यानं संघर्ष माझ्या वाट्याला, सातत्यानं संघर्ष माझ्या वाट्याला. पण या संघर्षातून मी कधी खचलो नाही, मी कधी निराश झालो नाही, मी कधी हटलो नाही, मी कधी हटणार नाही. जोपर्यंत तुमची साथ आहे तोपर्यंत हटायचं काही कारण नाही. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मला आता लगेच मुंबईत जायचं आहे. मुंबईतून 8 वाजता मला मिटिंगला पोचायचं आहे. उद्या सकाळची ते दादरचं पेडांब्याचा कार्यक्रम करायचा आहे. तिथून मला होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम मला कोल्हापूर जिल्हा दिलेला आहे. तिथे मी 4 दिवस वस्तीला आहे. त्याच्यानंतर मी इकडे येणार आहे. खरं तर हा एक होऊ द्या चर्चा मी आता करणार होतो, पण वाजले बरेच. खरं सांगायला गेलं तर जबरदस्त कार्यक्रम उद्धव साहेबांनी दिलेला आहे. मी आता ह्या लोकांच्यामध्ये चेतना निर्माण करतो आहे. मी परवाच्या दिवशी पुण्याला होऊ द्या चर्चा या विषयावर मी बोललो. माझी सभा कदाचित तुम्ही यूट्यूबवर बघितली असाल. आता पुण्यामध्ये एकाच वेळेला माझ्या 11 सभा लागल्यात होऊ द्या चर्चा. तशा चर्चा आपण सुद्धा या ठिकाणी आपण घडवू. आणि पुण्यामध्ये आपलं कोल्हापूरला आता मला लगातार 3 तारखेला संध्याकाळपासून 3, 4, 5 हे इतके दिवस मी कोल्हापूरला आहेत. 20-22 सभा तरी माझ्या होतील. पण इथंसुद्धा आपण घेऊ. हा जिल्हा मला वाटतं कोणाला दिला मला माहीत नाही, परंतु कोणालाही देऊ द्या. मतदारसंघ आपला आहे. आपण सुद्धा तो कार्यक्रम करायचा ना, एकदा करूया. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. काही लोकांची उजळणी घेतली विषय मला या भागामध्ये फार चर्चेला येईल. हा इथून मिरवण्यातून गेलेला गुढे पाथर्डी म्हणजे रामपूर फाटा पाथर्डी गुढे असा जो रस्ता आहे, हा रस्ता बरेच वर्ष करतो आम्ही म्हणून मी ज्या पक्षात नव्हतो त्या पक्षाच्या वतीनं नेते मंडळी सांगत होती, परंतु तो काही झाला नाही. नंतरच्या काळामध्ये मी शिवसेनेमध्ये आलो. या सगळे पंचक्रोशीतले सगळे लोक एकत्र जमले आणि ते माझ्याकडे आले. दुर्दैवानं आज त्याच्यामध्ये महेंद्र कदम नाही, आमचा तरुण सहकारी निलेश भडवळकर नाही, बाकी सगळी मंडळी आहे ती माझ्याकडे आली. हा रस्ता आणि मग आम्हाला गुढ्यामध्ये महादेवशेठ मोरेंच्या घरी तिकडं आम्ही जाऊन बैठक केली. मी त्यांना प्रश्न विचारला की हा रस्ता तुम्हाला PWD वर्ग करून पाहिजे का मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पाहिजे? लोक म्हणाले बरेच दिवस त्रास सहन केलेला आहे, हा PWD रस्ता वर्ग करून आम्हाला पाहिजे. आपण तो रस्ता PWD वर्ग होत नव्हता. 4 वेळा तो परत आला. आपण तो केला. आपण त्याची बजेट प्लेट पाठवली आणि दुर्दैवानं उद्धव साहेबांचं सरकार बदललं आणि तो रस्ता त्याला मंजुरी मिळता थांबून राहिली. त्याच्यानंतर हे लोक सगळे माझ्याकडे आले. मी मध्ये येऊन त्या संदर्भात खुलासा केला. आमचा हे आहे मंगेश वगैरे इथं बसला आहे कुठेतरी, मंगेश आहे, परत आमचा चंद्या टानकर वगैरे आहेत, हे सगळे लोक होते. आणि मग त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर लोकांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला. विश्वास दाखवल्यानंतर मी स्वतः म्हटलं की बाबांनो रे, मी काम केलं हे तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे. तुमचं काम व्हायला पाहिजे ना? व्हायला पाहिजे. मग एक काम करा, काही लोक याच्यात भाजपची मंडळी पण आहे, बरोबर ना? तुम्ही उठा आणि भाजपच्या नेत्यांकडून तुम्हाला निरोप येतात असं मला कळतं आहे, तुम्ही मला सांगितलंच नाही, त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडून जर हा होत असेल काम तर मला वाईट वाटणार नाही, तुमचं काम होणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांना आश्चर्य धक्का बसला की मी स्वतःच्या तोंडानं सांगतोय. म्हटलं जा. ते लोक गेले बिचारे. गेल्यानंतर नेत्यांनी माझ्याबद्दलच तुंतुनं वाजवायला सुरुवात केली. आमचे सुभाष कदम तसे बोलण्यामध्ये फरडे आहेत. त्यांनी डायरेक्ट सांगितलं, म्हटलं ते काही बोलू नका, त्यांनीच आम्हाला सुभाष मोहिते ते म्हणले त्यांच्याबद्दल काय आम्हाला सांगू नका, त्यांनीच आम्हाला पाठवले, काम करा. तशी बोलती मिटकी बसली. काय बोलायलाच तयार नाही. ते नेहमीची स्टाईल तुम्हाला इथल्या लोकांना, बऱ्याचशा लोकांना माहिती, काय बोलायचंच नाही. पिंट्या शेटला जवळून माहिती असेल, म्हणजे ते जवळ राहतात म्हणून. आणि म्हणून ते झालं. शेवटी लोकांनी विचारलं आम्ही करायचं काय? नाही म्हणले, मी तुम्हाला एक साधारण 15 दिवसांनी उत्तर देतो. आता नुसतं उत्तर द्यायला 15 मिनटं गेली. 15 दिवस झाले उत्तर काय आलेलं नाही म्हणून लोक परत गेले. ते म्हणले माझ्यानं काय होणार नाही. त्या लोकांना मी जाताना सांगितलं होतं, जाता येते जा परत, ते देत असतील तर बघा, नाहीतर मी तुम्हाला आजच्या आज, पाऊस पडायला सुरुवात झाली होती, 3 गावांना 10-10 लाख रुपयाप्रमाणे मी पैसे देतो आणि तेही त्यांना सांगा सरकार त्यांचं आहे, त्यांनी जर आणले तर जास्तीत जास्त बरं होईल. मला काही विरोध नव्हता. काही झालं नाही. मी ताबडतोब 30 लाख रुपये बोलल्याप्रमाणे दिले आणि 3 गावाचे 3 पॅच करून घेतले ना रे चंद्या? गेला वाटतं.
हाव ना तिकडं, तो वाटतं रविवार करायला गेला. आणि म्हणून त्या ठिकाणी हे आपण केलं. त्यामुळं ह्या रस्त्याचा अपप्रचार केला जाईल. परवांच्या दिवशी माझ्याकडे सगळी मंडळी परत एकदा आली होती. मी त्यांना एवढंच सांगितलं की कोणी काय करणार नाही, तुमचं काम करेल तर भास्कर जाधवच करेल, बाकी कोणी काय करणार नाही. आणि म्हणून त्याचं एक चुकीचं भांडवल सांगितलं जाईल, तर त्याला कोणी बळी पडू नका, अशा प्रकारची विनंती करतो. पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आपण एवढ्या संख्येनं एवढा मोठा पाऊस पडत असताना सुद्धा आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांना लाख लाख धन्यवाद देऊन अशीच एकी ठेवा, अशीच एकजूट ठेवा. पुढचे 6 महिने अधिक संघर्षाचा काळ असेल असं समजा. आणि आई जगदंबा तुम्हाला लढायला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो अशी प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.